बीडमध्ये बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली। शाळा सुरू झाल्याने ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत। शाळा सुरू करण्याचा गावकऱ्यांसह शिक्षकांनी निर्णय घेतला। 2023 ला 22-23 ला शाळा मोडकळीस आलेली होती। 45 विद्यार्थी स्थलांतरित होते। आम्ही तेच पटसंख्या सगळ्यांनी विचार करून शिक्षक, सरपंच, गाव टीम आणि सर्वांनी मिळून ही शाळा प्रगतीपथावर आणलेली आहे। या ठिकाणी सर्व पालक या ठिकाणी सहकार्य करीत आहेत। त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचा विद्यार्थी घडावा, आमच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं आणि तो हुशार व्हावा, हीच त्यांची अपेक्षा आहे। यावर्षी इयत्ता 8वीचा वर्ग आम्ही या ठिकाणी सुरू केला असून याचा रितसर प्रस्ताव जिल्हा परिषदला दाखल केलेला आहे। एक वर्गामध्ये 8वीच्या 36 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। एक तुकडी आपल्या या ठिकाणी निर्माण होत आहे आणि जिल्हा परिषदेचा जे सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। लवकरच आम्हाला त्या 8वीच्या वर्गाला ती मान्यताही देत आहेत। परंतु विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आम्हाला या ठिकाणी आता शिक्षकांची गरज भासणार आहे, कारण या ठिकाणी 3 पदं निर्माण झालेली आहेत। ही पदं भरण्यासाठी शासन तर कटिबद्ध आहेच। लवकरच आम्हाला शिक्षकही त्यांच्याकडून उपलब्ध होतील आणि या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत। 50च मुलं पहिली शाळेत होते, आता 200च्या जवळजवळ मुलं शाळेत आहेत। अभ्यासही छान करतात। कारखान्याला गेल्याच्या नंतर यावर्षी हॉस्टेल म्हणजे जेवणाची बी लेकराच्या सोय चांगली झाली होती आणि यापुढे बी करावी अशी आमची विनंती। मी माझी मुलगी जाऊन येळंबून इथं शाळेत ह्या पाठवतो। आता माझ्या मुलीला काय अडचण येत नाही, तर चांगलं शिक्षण चालू आहे। दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळा, याच म्हणीप्रमाणे या गावातील सरपंच आणि शिक्षकांनी या ऊसतोड कामगारांच्या मुलांना जीव लावला। 40 पटसंख्येची संख्या 200 वर नेऊन घातली आणि 1ली ते 4थी पर्यंत असलेला वर्गाची गावची शाळा 1ली ते 8वी पर्यंतची शाळा करण्यामध्ये गावकऱ्यांसह शिक्षकांचा मोठा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील या शाळेची चर्चा होताना पाहायला मिळते। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।